महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रेवदंडा साळाव पूल जीर्ण, 35 टन ओव्हरलोड डंपरला चालना, सरकारी चेकपोस्ट रिकामी, जनता संतप्त। अलिबाग मुरुड रोहा जोड रस्त्यावरील रेवदंडा साळाव पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये कमकुवत ठरला असताना रात्री 35 टन लोड असलेल्या 16 चाकी डंपर ट्रकने ओव्हरलोडची पोल खोल उघड केली। साळाव चेकपोस्टवर एकही सरकारी कर्मचारी नसल्याचे एका अधिकाऱ्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, तर जनतेत गुपिते लपवण्यासाठीच हे दुर्लक्ष अशी चर्चा भडकली आहे। जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे रेवदंडा बायपासवर वजन तपासणी झाली, अन्यथा पूल कोलमडून तालुक्याचा संपर्क खंडित, आर्थिक घडी बिघडून जीवित व वित्तहानी झाली असती। ओव्हरलोडमुळे आपत्ती घडली तर जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे। डंपरमध्ये अनधिकृत वन खात्याच्या डोंगरातील मुरूम होता। महसूल, वन व गृह खात्यांच्या अधिकाऱ्यांची 7 किडमक बंद दारांमागील मायाजाल। रात्री 11:15च्या सुमारास 112ला कॉलमुळे सरकारी यंत्रणा धावली, नागरिकांचा जमा झाला, पण कारवाईचा शेवट काय? की चुपचाप गाड्या सोडून देऊन पुन्हा रस्ते मुक्त? साळाव चेकपोस्ट रात्री दिवसा रिकामी राहून पूल पडेपर्यंत ओव्हरलोड चालू राहणार का? पैशाच्या लालसेपोटी स्थानिक पुढारी मतदार विकत घेतात, विकास थांबवतात का? अशा अनेक चर्चांनी रेवदंडा साळाव परिसरात संतापाची ठिणगी पेटली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संपर्क साधला पण उत्तर नाही। रेवदंडा सहाय्यक पोलीस निरीक्षक भैरू जाधव म्हणाले, ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे आणि निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सार्वजनिक बांधकाम खात्याकडेच आहे। आम्ही फक्त सहाय्य करू शकतो। जनता पाहते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वन सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल सचिव राजेश कुमार, केंद्रीय रस्ते वाहतूक सचिव अनुराग जैन यांच्याकडून तातडीची कारवाई होईल का? कमकुवत पुलाचे संरक्षण, चोरटी ओव्हरलोड थांबवून जीवित वित्तहानी रोखण्यासाठी काय? अन्यथा शासकीय यंत्रणा जनतेच्या जीवाला काही फरक नाही अशी वृत्ती कायम ठेवणार का? महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।